कुणाचं नशीब फुटणारच आहे. पर ती सासू ती तर ही असलं मिठाचं अनपाणी खाऊन तिचं तर काय होणार आहे कोणाला ठावं. नाही नाही माणसं, अहो मंजूने आमलीच्या हातनं का नाही जेवणात मीठ जास्त होऊच शकत नाही बघा. हिनं टाकलंय, हा हिनं टाकलंय असं म्हणायचंय तुम्हाला. बघा वंस, मला नाहीच जाणार आहे जेवण, मला नको. सुनंदे काय फुकट येतंय वेग जेवण. माझा भाऊ राब राब राबला तवा ही घर उभं राहिलंय. आता तुझी एकच लेक कमावत्या आणि तुला तुला तर एक दमडी कमवायची अक्कल नाही. आणि ही तुझी नाटक वेग ती काय नाही बघ, गप गुमान खा. अहो पण मला त्रास व्हायला जेवणाचा, माझा बीपी आणखीन वाढल. अगं मग डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या कवा कामाला याच्या त्या खा की. जेवण जेव आणि गोळ्या खा म्हणजे काही होईत नाही. पण जेवण फेकून द्यायचं नाही सांगून ठेवत्या. काय बघ कुमार, हे बघा असं उष्ट टाकायचं नसतंय. देव बघतोय आधीच आपल्या घरात कसं चाललंय बघतोय ना तुम्ही. आणि आजारपणात मीठ जरा जास्तच लागतंय, खावा. तू कशी खात नाही का नाही तीच बघती. खा गुपचूप खा. आम्ही बी तीच खातोय ना. हा माझा नवरा बी तीच खातोय की. आणि हिलाच लागतंय बी मीठ. हा खा. कुणाच्या पोटात गेलं माझ्या. मला नकवंच. मग सत्या कशी वाटलं पॉम्पलेट? एक नंबर झालं बघ. आता एक काम कर, व्यवस्थित नियोजन लाव आणि प्रत्येक वॉर्डात वाटून टाक. आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं लय महत्वाचा कार्यक्रम आहे हो. त्यामुळं चांगली गर्दी झाली पाहिजे. काय हे आम्ही सगळे वार्डात पोच करा आणि मी आलोच. बरं बोल, चल तुझं पुढचं चॅलेंज काय आहे? आता बलमत बोल तुझं पुढचं चॅलेंज काय? गडीले रंगात आलेलं दिसतंय. सांगतोस आता? सांगतो. वाघमाऱ्यांचा किती पण फोन येऊन दे, फोन उचलायचा नाही. फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे, विषय संपला. काय बलम्या, हे लय चुकीचं चॅलेंज आहे बघ. आम्ही एकतर एकमेकांना फक्त कामासाठी फोन करतो, गुलुगुलू बोलत बसायला करत नाही. बाबू शोना जेवलात का असलं काय नसते आमच्यात. एवढ्या एका चॅलेंजला हरलास तू. अरे चॅलेंज काय, फक्त बोलायचं नाही. आणि जर बोललास तर ठीक आहे बाबा, मी जिंकलो, तुझा एक पॉईंट गेला, विषय संपला. आणि जर काय महत्वाचं काम असेल तर गुड काय महत्वाचा फोन आला तर मग मला फोन करतील, नाही तर घरच्याला कोणाला फोन करतील. पण तुझ्यापर्यंत निरोप पोहोचलच की. मग महत्वाचं काही काम असून तो चला मी आहे की. चला चला. आई आई अगं काय झालं? अगं काय होतंय? आई आई अगं काय होतंय? आई अमरे आईचा बीपी वाढलाय, डॉक्टरांना बोलवलं पाहिजे. थांब मी दवाखान्यात फोन करते. आई आई The number you are calling is out of network coverage area. फोनच लागत नाहीये. काय
अगं फोनच उचलत नाहीयेत. असं कसं करतात ते? हा बरे थांब, माझ्याकडे डॉक्टरांचा पर्सनल नंबर आहे. थांबा, तुम्ही खावा, मी बघते. ओके. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी मंजिरी वाघमारे बोलते. माझ्या आईचा बीपी पुन्हा वाढलाय, तुम्ही या लवकर प्लीज. आज रविवार आहे, डॉक्टर नाहीत येऊ शकत. आई डोळे उघड ना ग. अहो मॅडम, इमर्जन्सी आहे हो, प्लीज. इमर्जन्सी आहे म्हणतायत. दवाखान्यात जायला सांगतात ना, मी उद्या येऊन चेक करतो. डॉक्टर उद्या चेक करतील. अहो प्लीज ऐकून तरी घ्या डॉक्टर. काय झालं तिथे? अमरे, डॉक्टर यायला नाही म्हणतायत. रविवार आहे, सुट्टी असल्याचं कारण देतात. बापरे, अगं काय करायचं तिथे आता आपण? अगं तिला आपण चालत पण नाही देऊ शकत. आई, आई, आई काय होतंय? अमरे, आता एकच माणूस आहे जो डॉक्टरला आत्ताच्या आता इथं आणू शकतोय. सत्यदाजी ना? तू फोन कर ना त्यांना प्लीज. करते. उचलायचं नाही पण. मी कुठे उचलालोय मग? मी फक्त बघत होतो. बघितलं तर चालतंय ना? हा, बघू शकतोस तू, काहीच प्रॉब्लेम नाही. चला की आता जाऊया की, आपल्याला काम आहेत महत्वाची. चला की. चला की मग, बसा की. बस. बसा गाडी हो. किल्ली बघतो की कुठं आहे ते. त्या किशात असेल की. हा, हाय हाय हाय. आई, आई, आई. बलमा, वाघमारे दुसऱ्यांदा फोन कधीच करत नाहीत. काहीतरी महत्वाचं काम असेल मी उचलतो. उचलायचं नाही, महत्वाचं असून दे किंवा काय पण असून दे, आपलं काय ठरलंय, फोन उचलायचा नाही. आणि हे जर फोन उचलला नाही तरच तू जिंकणार आहे, लक्षात ठेव. एक काम करतो, मी काय बोलत नाही, मी फक्त त्यांचं काय म्हणणं आहे तेवढं तर ऐकतो. नाही नाही नाही, ऐकून पण घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही. फोन उचलायचा नाही म्हणजे नाही. आता एक दिवस फक्त पळायला तुला काय होतंय? संपला विषय. चला. जेव्हा जास्त गरज असते तेव्हाच फोन उचलत नाही पोरग. का बरं कट करत असेल?